नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते मल्हारच्या हॉबी डुबी डू या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून. मल्हारचं हॉबी डुबी डूच्या माध्यमातून आपण प्रत्येक शनिवारी भेटत असतो आणि प्रत्येक शनिवारी आपण एका नवीन कलेला घेऊन एका नवीन कलाकाराला घेऊन भेटत असतो. आणि यामागचा उद्दिष्ट हा आहे की जे कलाकार आपल्या आसपास आहेत, जे आपल्याला माहीत नाही आहे किंवा त्यांच्याकडे खूप चांगली कला आहे किंवा समाजामध्ये असे खूप चांगले काम करणारे लोक आहेत, पण बऱ्याचदा काय होतं की त्यांची कला आणि ते लोक एका मर्यादेपर्यंतच असतात आणि नंतर त्यांची कला किंवा त्यांचं काम समाजाला माहीतही पडत नाही. त्यामुळे हा मंच आहे की ह्या लोकांनी समोर यावं, आपल्याशी बोलावं, त्यांची कला आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकू, यासाठी हॉबी डुबी डू हे काम करत असतं. आणि ह्या शनिवारी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणार आहोत. नाव तुम्ही सगळ्यांना परिचित असेलच, बरेचसे लोक त्यांना ओळखत असतील, बरेचसे लोकांना नवीन असेल, पण मला असं वाटतं की बरेचसे लोक त्यांना ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, कारण त्यांचं कामच असं आहे. त्यांचं नाव आहे दिशा पिंकी शेख. नावातच एक वेगळं पण आहे, नावावरूनच एक त्यांच्याशी बोलावं असं वाटतं किंवा त्यांना जाणून घ्यावं असं वाटतं, तर ते आपल्याला कनेक्ट होतीलच. मी दिशा मॅमला सांगेल की त्यांनी रिक्वेस्ट पाठवावी मला. दिशा पिंकी शेख मेहया मॅम वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या आहेत, लेखिका आहेत, नाट्यलेखिका आहेत, कवयित्री आहेत आणि सामाजिक तृतीयपंथी समाजाचा एक आवाज बुलंद करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्यांना मी आपल्या मंचावर आमंत्रित करेल, त्या लवकरच आपल्याला कनेक्ट होतील आणि त्यांच्या सोबत आपण आज गप्पा मारणार आहोत, त्यांच्या कविता जाणून घेणार आहोत. तर आणि मला खात्री, मी त्यांना आधी पण ऐकले, त्यांच्या कविता वाचल्या, तर ते आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार आहे याची मला नक्कीच खात्री आहे. ऍड होत आहेत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. कॅमेरा सेट करते मी माझा. ओके ओके. येस, ऍक्च्युली तुम्हाला भेटायला खूप एक्सायटेड आहेत सगळे आणि स्पेशली मी, कारण मी तुमची खूप मोठी फॅन आहे, खूप मोठी. कारण तुम्ही एकदा परिवर्तनच्या मार्फत तुम्ही इथे जळगावला आल्या होत्या आणि जे बॅड लक असेल माझं, पण मी तुम्हाला भेटले नव्हते तेव्हा. तर मला आधी मला असं इमॅजिन व्हायचं की मी कुठेतरी तुम्हाला भेटतेय किंवा तुमच्याशी बोलते आणि माहित नाही काय, जे आपण म्हणतात ना की जे आपण विचार करतो ते कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आणि रिअल मध्ये आपल्या सोबत येत असतं. तर माझ्या बाबतीत, तुमच्या बाबतीत तेच झालंय की आज जे मी विचार करत होते ते आज प्रत्यक्ष मला मिळतं तुमचं गप्पा मारायला. म्हणजे मी ते विचारही केला नव्हता की आज तुमच्यासोबत मला गप्पा मारायला भेटतील. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मलाही छान वाटतंय. आणि आपण प्रत्यक्ष जेव्हा कार्यक्रम घेतो तेव्हा बोलू, आपण जेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रम घेतो तेव्हा आपण पुष्पगुच्छ देऊन वगैरे स्वागत करत असतो. तर माझी अशी इच्छा आहे की मी तुमचं स्वागत तुमचीच एक कविता वाचून करते. चालेल? थँक्यू. मी लिहित नव्हते कविता कधी आणि मला त्यांच्या चौकटीतली कवी सुद्धा व्हायचं नव्हतं. मी फक्त रक्तानं अश्रूनं ओली झालेली माझीच लखतर सुकवत गेले शब्दांच्या दोरीवर. कारण आयुष्यभर तीच लखतर वापरायची होती मला. श्वास कोंडलेपणाची भावना जेव्हा शब्दात येते तेव्हा तिला कविता म्हणावं लागतं. यापेक्षा वाईट काही असू शकतं का? मला आता जुन्या वेदांची सवय झालीय. याचा अर्थ मी सुखी आहे असं होत नाही. मी आजही लिंगभेदाच्या गर्दीत अस्तित्व शोधतीये. मी आजही बलात्काराच्या शैलीवर झोपतीये. मी आजही अन्नाची भीक मागतेय आणि लोकशाहीच्या या महासत्तेत अस्पृश्य म्हणून जगत असूनही समतेची वाट बघते. माझ्या शांततेची तळमळ तुम्हा सुरक्षित आणि असुरक्षितांना कधीच कळणार नाही. या माझ्या व्यक्ततेला जर तुम्ही कविता म्हणत असाल तर यापेक्षा सुंदर सुरी नाही माझा खून करण्यासाठी. वा, थँक्यू सो मच. छान वाटलं. ताई, तुमच्या कवितेमधनं सगळं काही कळतं, पण तरी आपण सुरुवात करूया. आणि वेळ ऍक्च्युली मला वाटतं की खूप कमी अर्धा तास तुमच्याशी गप्पा मारायला, पण तरी आपण डायरेक्ट सुरू करू. दिशा पिंकी शेख,
ह्या नावातच खूप वेगळं पण आहे. तर ह्या नावामागचा इतिहास काय होता आणि दिशा पिंकी शेख असं का? तसं मी बऱ्याच ठिकाणी मी याच्याबद्दल सांगितलंय, तरी पण इथल्या काही प्रेक्षकांसाठी ज्यांनी मला ऐकलं नसेल त्यांच्यासाठी मी परत सांगते. दिशा हे नाव मी हम्म माझं स्वतःसाठी ठेवलेलं आहे आणि ते नाव निवडताना एक कुठला एक बोर्ड होता, त्याच्यावर लिहिलं होतं 11वी दिशा. आणि मला ते खूप भावलं, अच्छा. कारण की त्यावेळेसपर्यंत मला फक्त 10 दिशा माहीत होत्या. आणि मला असं वाटतं की मीही या जगाच्या हम्म एकंदर सगळ्या ज्या रहाटगाड्यामध्ये मीही 11वी दिशा आहे, जिला कोणी ओळखत नाही. म्हणून ते स्वतःसाठी निवडलेलं एक नाव हम्म होतं दिशा. माझ्या गुरूंचं नाव पिंकी शेख आहे, मग ते मी पुढं लावलं वडिलांच्या जागेवर. कारण की पालकाचं पालकत्व मला असं वाटतं की फक्त जन्म देण्याने सिद्ध होत नाही, तर मुलाला त्याच्या चढ हम्म उताराच्या काळामध्ये साथ देण्याने त्याचं पालकत्व सिद्ध होतं. तसं माझी गुरु माझ्या सगळ्या चढ उतारांमध्ये माझ्या बरोबर. सोबत राहिली, म्हणून मग मी तिचं नाव माझ्या नावापुढे लावलं आणि मी दिशा पिंकी शेख झाले. हम्म. आणि म्हणजेच कवित्रीची तुम्हाला पहिली जाणीव कधी झाली की तुम्ही कवित्री म्हणून लिहू शकतात किंवा काय? तसं मी खूप पहिले म्हणजे 7वी-8वीला असताना काहीतरी माझी पहिली कविता लिहिलेली. ती होती माझ्या वर्गातील हम्म एका सरस्वतीच्या फोटोवर लिहिलेली कविता होती. आणि ती वर्गात मी वाचून दाखवली, ती सगळ्यांना आवडली. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्यासाठी नव्हते लिहित, माझ्या खूप साऱ्या मित्रांच्या लव्ह लेटर्ससाठी माझ्या कविता उपयोगी यायच्या. तर तशी लिहायला बरोबर. लागले होते मी आणि खूप अगदी यमक जुळवून लिहिणारी कवयित्री होते मी. तला त मला म असं काहीतरी होतं ते अच्छा. सगळं. पण मला असं वाटतं की माझी म्हणजे एक्झॅक्ट माझ्या कविता जेव्हा माझ्या भावना घेऊन यायला लागल्या, तो काळ होता 2010-11चा. तोपर्यंतच्या माझ्या कविता हम्म अगदीच बालिश होत्या. त्या म्हणजे सर्वसामान्य बनवणाऱ्या प्रस्थापित कवींच्या यादीत जाण्यासाठी धडपडणाऱ्या होत्या. आणि मला असं वाटतं की ते खूप चुकीचं होतं. 2011 नंतर मी मोकळेपणाने लिहायला लागले 11-12 नंतर. आणि कुणाला काय वाटेल, हम्म ह्या ग्रामॅटिकली परफेक्ट असतील का, ह्या गद्य वाटतील की पद्य वाटतील, या सगळ्या भानगडीतनं निघून मी लिहायला लागले. तेव्हापासून मग त्या माझ्या म्हणून सांगायला मला प्राऊड पण वाटायला लागलं. वा. आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की तृतीयपंथी या शब्दाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर तुम्ही त्या शब्दाकडे कसं बघतात किंवा तुमचा काय त्याच्या मुळात हा शब्द मला आवडत नाही. हा आणि मेन म्हणजे तृतीयपंथी तुम्हाला हा शब्द शब्द मान्य आहे का? मान्य आहे का कितपत? नाही, मला हा शब्द मुळातच आवडत नाही. पण आता सर्वसामान्य लोकांना या शब्दाला अल्टरनेटिव्ह जे आहे त्याचे ते माहीतच नाहीयेत. त्या संदर्भात म्हणजे आपण जर म्हटलं की बहुलिंगी समाजाचा मी एक भाग आहे किंवा मी हम्म ट्रान्सजेंडर म्हणतात किंवा दुसरं काही हिजडा समूह म्हणलं, तर या संदर्भाने इथल्या बहुसंख्याक हेटेरोसेक्शुअल लोकांना काही कल्पनाच नाही. त्यांच्यासाठी हिजडा ही शिवी आहे. तर माझ्यासाठी हिजडा ही संस्कृती आहे. हम्म तर या संस्कृतीचं शिवीकरण इथल्या प्रस्थापितांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या आयडेंटिटीला लोकांनी शिवी म्हणून बघितल्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण तृतीयपंथी म्हणलं तर खूप इज्जत देतोय, त्यांना रिस्पेक्ट देतोय. पण मला असं वाटतं की तृतीयपंथी हा हम्म सुद्धा अपमान करणारा शब्द आहे. कारण की तो काउंट करतो, कुणीतरी पहिलं आहे, कुणीतरी दुसरं आहे आणि मग मी तृतीयपंथी आहे. दुसरं. आणि मग मी तृतीयपंथी आहे तर द्वितीयपंथी हम्म कोण आणि प्रथमपंथी कोण, हा प्रश्न साहजिक उभा राहतो. आणि हम्म जर आपण समता मानतो, आपलं हम्म संविधान, आता काल संविधान दिवस झाला, आपण जर समता प्रस्थापित हम्म करण्याच्या बाता करतो, तर मग कोणीतरी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशी गणना करणं हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून हम्म मग मी या शब्दाला विरोध करते आणि हम्म माझी आयडेंटिटी मी हिजडा समूहाचा भाग आहे, हिजडा संस्कृतीचा भाग आहे असं सांगते. किंवा मग आपण जेव्हा LGBTIQ ला इन्क्लूड करून पाहतो तेव्हा मी सांगते की मी बहुलिंगी समुदायाचा एक भाग आहे. हम्म. ओके. आणि तुम्ही आता उल्लेख केला की LGBT हे जे आहे लेस्बियन, गे, बायोसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर,
तर याच्यामध्ये पण ना बऱ्याच लोकांना फरक कळत नाही, बऱ्याच लोकांना ते सेमच वाटतं किंवा ज्यांच्या घरात येतात त्यांना पण ते फरक कळत नाही बऱ्याचदा. तर त्यांचे पण गोंधळ होतात किंवा ज्यांच्यासोबत ते घडले त्याचे सुद्धा गोंधळ होतात. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी म्हणजे काय काय फरक असतो वगैरे? मुळात आपल्या इकडे जेंडर सेन्सिटायझेशन नावाचा एक प्रोग्राम आता मला असं वाटतं की शाळांनी चालू करायला हवा, ज्या अंतर्गत मुलांना त्यांना लिंग लैंगिकता आणि त्या संदर्भाने जाणीव होईल, सामाजिक लिंग लैंगिकता या संदर्भाच्या गोष्टी कळतील, या संदर्भाने शाळांनी बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की या सगळ्यांची माहिती नसल्यामुळे कितीतरी किशोरावस्थीन मुलांच्या अवस्था ह्या खूप वाईट होतात आणि ते खूप कोवळ्या वयात पुस्करले जातात. त्यांना त्यांच्या फिलिंग्स व्यक्त करता येत नाही, त्यांना योग्य काउन्सिलिंग मिळत नाही. तर शाळामध्ये एक डिपार्टमेंट असलं पाहिजे किंवा शाळेत एखादा धडा असला पाहिजे या संदर्भात मला वाटतं, जेंडर अँड सेक्शुअलिटीच्या संदर्भाने. तर हे ओळखायचं तसं थोडक्यात सांगणं शक्य नाही, पण तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करते की ज्या लौकिक अर्थाने आपण ज्यांना पुरुष म्हणतो, शरीराच्या ढाच्यावरनं, त्यांच्या संरचनेवरनं, जन्मजात मिळालेल्या शरीरावरनं आपण जे लिंग तय करतो त्याला सेक्स म्हणतात. सेक्स आपल्याकडे 3 प्रकारचे असतात, ज्याला आपण एक मेल म्हणतो, एक फिमेल म्हणतो आणि एक जे असतं ते इंटरसेक्स चाइल्ड म्हणतो. म्हणजे ज्याच्या लिंगाची निश्चिती डॉक्टरांना करता येत नाही की मुलगा आहे का मुलगी आहे, अशांना आपण इंटरसेक्स चाइल्ड म्हणतो. हे निसर्गानं दिलेली लिंग आहे, याला आपण सेक्स म्हणतो. आता याला जेंडर मध्ये कसं रूपांतरित होतं, तर सोसायटी त्या लिंगावरनं ठरवते की कुणी कुठले कपडे घालायचे, पॅन्ट शर्ट कुणी घालायचं, फ्रॉक कुणी घालायचा, कुठल्या रंगाचा फ्रॉक घालायचा, ब्ल्यू घालायचा की पिंक घालायचा, मग त्यांची खेळणी कुठली असली पाहिजे, की त्यांनी बॅट बॉल खेळायचा आहे की भांडी खेळायची. आणि मग त्यावरनं ते डिवाइड होतं की कोण मुलगा आहे, कोण मुलगी आहे आणि कोण हिजडा आहे. ओके, त्यावरनं ते ठरवलं जातं. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की समाजाने लक्ष देणं गरजेचं आहे की कुणीही जन्मजात कुठलेही लिंग घेऊन जन्माला आलेलं नसतं, ते आपण बनवतो, त्यांना त्या पद्धतीने ट्रीट करतो आणि आपण बनवलेल्या व्याख्यांमध्ये जर कोणी बसत नसेल तर त्याला आपण बाजूला फेकतो. ते बाजूला फेकलेले लोक म्हणजे LGBTIQ. हे का बाजूला फेकले जातात? एल म्हणजे लेस्बियन, म्हणजे 2 महिलांमध्ये असलेली प्रेमसंबंध, भावनिक संबंध, सामाजिक व्यवहाराचं नातं त्यांच्या दोघींमधलं आणि कुटुंबाचं नातं त्या दोघींमधलं. आता हे नातं पितृसत्तेला उपयोगाचं नाही, कारण की याच्यात रिप्रोडक्शनची व्याख्या वंशशुद्धीवर आधारलेली नाहीये, जी की हेटेरोसेक्शुअल लोकांची आहे. ती नसल्यामुळं मग या नात्याला अनैतिक ठरवलं जातं, अनैसर्गिक ठरवलं जातं आणि मग यांना समाजाच्या बाहेर टाकलं जातं. 2 स्त्रियांमधील नातेसंबंधांना लेस्बियन म्हणलं जातं. त्यांच्या भावनाही तितक्याच प्युअर असतात जितक्या हेटेरोसेक्शुअल लोकांच्या आहेत. स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधांमध्ये ज्या भावना असतात त्या तितक्याच त्या प्युअर असतात. गे म्हणजे 2 पुरुषांमधील नातेसंबंध. बायसेक्शुअल म्हणजे एकाच वेळेस स्त्री आणि पुरुषांसोबत संबंध ठेवणारे शरीर, मग ते स्त्री किंवा पुरुष दोन्हीही असू शकतात. ही बायोसेक्शुअल. LGBT म्हणजे ट्रान्सजेंडर. ट्रान्सजेंडर 3 प्रकारचे आहेत, मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर, फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर आणि इंटरसेक्स टू मेल या इंटरसेक्स टू फिमेल, अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन ज्यांचं झालेलं आहे हे ट्रान्सजेंडर. क्यूएर म्हणतात एक मोठी कम्युनिटी, ज्याच्यामध्ये ही सगळी LGBT येऊ शकते. जे स्वतःला क्वेअर म्हणून सांगतात ते क्वेअर त्याचे, किंवा ज्यांना अजून कन्फर्म नाही की ते काय आहेत, पण ते हेटेरोसेक्शुअल पेक्षा काहीतरी वेगळं आहेत असं त्यांना वाटतं, ते लोकही स्वतःला क्वेअर म्हणतात. याच्यानंतर येतं LGBTI. आय म्हणजे इंटरसेक्स, IQ. H हिजरा कम्युनिटी. हिजरा कम्युनिटी हे कल्चर आहे मोठं आपल्या इथलं. जसं देवदासींची प्रथा होती तसं हिजड्यांचं एक मोठं आपल्या इथे बॅकग्राऊंड राहिलेले. सुफीइझमशी हे लोक जोडलेले आहेत. हे देवदासींसोबत पण जोडलेले आहेत. वाघ्या मुरळ्यांसारखी यांची एक मोठी परंपरा आहे आणि ही गुरु शिष्य परंपरा, मुघलकालीन शासन व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था यांच्या सगळ्यातलं काहीतरी अडॉप्ट करून मिश्रित बनलेली एक व्यवस्था आहे. याच्यामध्ये मोस्ट ऑफ
मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि सोबत इंटरसेक्स चाइल्ड पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. ही समाजातनं बाहेर फेकलेली लोक ज्यांनी स्वतःसाठी उभी केलेली कुटुंब व्यवस्था म्हणजे हिजडा संस्कृती आहे. ही निर्वाणाकडे जाते म्हणजे विरक्तीकडे जाते. हा एक प्रकारचा संन्यस्त आश्रम पण आहे. अर्थात आता त्याचे धागेदोरे आणि संबंध बदलत चाललेत. तो भाग वेगळा, कारण की काळानुरूप हिजडा आणि ट्रान्सजेंडर हे सोबत राहायला लागलेत आता. त्याच्यामुळं त्याची जी निर्वाणीचा प्रवास आहे तो कोण कुठपर्यंत करतो हा व्यक्तिनिहाय ठरेल. पण ही एक मोठी समृद्ध संस्कृती आहे ज्यांनी या देशाच्या अगोदरच्या राजरजवाड्यांच्या काळामध्ये सैन्यामध्ये काम केले, चारा वसुलीच्या विभागामध्ये काम केले, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये, हेरगिरीच्या डिपार्टमेंटमध्ये काम केले, कलेच्या क्षेत्रात काम केले, संगीताच्या क्षेत्रात काम केले, नृत्याच्या क्षेत्रात काम केले, जेवणामध्ये वेगवेगळे प्रयोग म्हणजे भटारखान्यामध्ये काम करण्यामध्ये पण यांचा मोठा सहभाग होता. तर ही एक समृद्ध परंपरा आहे जी अजूनही तिथेच थांबलेली आहे इतिहासामध्ये. आणि काळ जसा पुढे आला तसा हेटेरोसेक्शुअल लोकांनी स्वतःला अपडेट केलं, पण या संस्कृतीला अपडेट करण्यात आलेलं नाही. ही अजूनही समाजाच्या बाहेर ठेवण्यात आलेली, लोकांच्या पापकशालासाठी समाजाच्या बाहेर ठेवलेली एक सिस्टीम आहे आणि ती तिची एक वेगळी आयडेंटिटी आहे. याला हिजडा कल्चर म्हणतात. आणि बऱ्याच लोकांचं काय होतं ना, म्हणजे बऱ्याच लोक असं म्हणतात ते आशीर्वाद दिला म्हणजे तुम्ही आशीर्वाद दिला म्हणजे जी काही गोष्ट आहे ती मिळेलच, किंवा तुमचा आशीर्वाद आणि तुमचं बोलणं देवापर्यंत खूप लवकर पोहोचतं आमच्यापेक्षा. आणि एकीकडे ते घाबरतातही, म्हणजे एखादी बाई जर एखाद्या याच्यासोबत बसलेली असेल, बसमध्ये असेल किंवा ट्रेनमध्ये असेल, तर ती पटकन उठून साईडला होते. तिला इन्सिक्युअर वाटतं कुठेतरी, म्हणजे एका बाजूला ती पुरुषाच्या साईडला बसेल पण उठून चालली जाईल. आणि आशीर्वाद पण पाहिजे, पण अशी मानसिकता पण आहे. याला तुम्ही काय म्हणाल? हो, ही सगळी समाजाची दुतोंडी मानसिकता आहे, की म्हणूनच मी म्हणलं ना की समाजाच्या पापकशालनासाठी समाजाच्या बाहेर ठेवलेली एक मोठी संस्कृती आहे ती म्हणजे हिजडा कल्चर. या कल्चर मधली लोक तुम्हाला आशीर्वादासाठी हवीत, तुमच्या पापकशालनासाठी हवीत, तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी हवीत, पण तुमच्या घरात नको, तुमच्या मित्र यादीत नको, तुमच्या आयुष्यात नकोय, तुमच्या आजूबाजूच्या समाजात नकोय. तर ही दुटप्पीपणा आहे आणि समाजाने यातनं निघालं पाहिजे. मला वाटतं की आता याच्यावर खूप सारे माझ्या कम्युनिटीतले लोक आता उत्तर देत आहेत, जसं की वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत, समाजासाठी काम करतायत, जज होत आहेत, प्रोफेसर होत आहेत, लेक्चरर आहेत खूप ठिकाणी, डॉक्टर्स आहेत, पोलीस अधिकारी होत आहेत. तर आम्ही तर समाजात येण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. समाजाने पण मला असं वाटतं की आता सजगपणे त्यांचे जे काही गैरसमज आणि स्टिरियोटाइप आहेत ते बाजूला ठेवून आम्हाला स्वीकारलं पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही सगळ्या प्रवासातून तुम्ही गेला आहात, आता तुमची एक वेगळी ओळख आहे, तुम्ही कवयित्री म्हणून, वक्ता म्हणून प्रत्येक बाजूने समाजासमोर आले आहात. तर तुमच्या आयुष्यात खूप बदल घडला असेल, तर अजून पण तुम्हाला असं जाणवतं का की अजून पण हा वर्ग आहे, किंवा तुमच्याकडे बघणाऱ्या नजरा अजून पण आहेत तशा? आहेत. त्या बदलणाऱ्या ज्या लोकांना मी दिशाशी कवयित्री वगैरे वगैरे म्हणून माहित आहे, ते लोक रिस्पेक्टली बोलतात. पण ज्यांना मी माहित नाही त्यांच्यासाठी माझी किंमत अजूनही 5 रुपयेच आहे. की त्यांच्या दुकानात गेले की ते लोक हे नाही विचार करत की शॉपिंगसाठी आली असेल, किंवा हिला काहीतरी हवं असेल दुसरं म्हणून ती आली असेल, तर ते गेल्यावर पहिले काउंटरवर 10 रुपये ठेवतात, 5 रुपये 10 रुपये की घ्या आणि निघा. आणि मग मला सांगावं लागतं की नाही दादा, मला तुमच्याकडे ही गोष्ट हवी. तुम्ही पुस्तकाच्या दुकानात गेलात किंवा कुठं बस स्टॉपला गेलात, तर लोकांचा हा एक दृष्टिकोन असतो की प्रथमदर्शी हे तेच काम, आणि अर्थात मी ते काम करते, मागते मी, पण सगळीकडेच ते करते याच्यातला भाग नाही. तर लोकांना अजूनही त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या काही वेगळ्या ओळखी असू शकतात हे स्वीकारायला थोडं जड जाते. आणि त्यातनं मग माझ्यासोबतही बऱ्याच वेळा असे किस्से होतात. आणि आता मला ते अंगवळणी पडल्यामुळे त्याचं फारसं वाईट वाटतं. नवीन खूप त्रास व्हायचा 10-20 वर्षापूर्वी, पण आता खूप त्याबद्दल दया येते, कीव येते त्यांची, की ही लोक किती पितृसत्तेच्या झापडांमध्ये जगतात आणि यांना किती अजून समाज माहिती करून घ्यायचा आहे आणि तरी हे अंधारात आहेत. त्याच्याबद्दल त्यांची दया वाटायला लागते मला. बरोबर.
आणि ताई ऍक्च्युली काही प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारले असतील, काही प्रश्नांची तुम्ही उत्तरं देऊन देऊन हैराण झाला असाल, पण काही आपल्या इथे प्रेक्षकही नवीन आहे म्हणून मला नाही. काही बेसिक प्रश्न तुम्हाला विचारावेच लागतील. हो हो. काही हं. नाही, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढे की आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी थोडस शॉर्ट मध्ये उरकण्याचा प्रयत्न करते, सविस्तर न बोलता. हो, हो, दुसरं काय. हो. बरोबर अगदी. तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही ज्या कुटुंबामध्ये राहताय, तुमच्या मैत्रिणी असतील, गुरु असतील, कसं असतं तुमचं कुटुंब? हेटेरोसेक्शुअल लोकांप्रमाणेच आमचं कुटुंब आहे. फक्त आमची नाती ही स्वार्थावर म्हणजे डिपेंड नाहीयेत. कारण की ती आम्ही तयार केलेली नाती आहेत. रक्तशुद्धीवर आधारित नाही. आम्ही 18 पगड जातीतून आलेली लोक एकत्र राहतो. कुणी मुस्लिम आहे, कुणी हिंदू आहे, कुणी ख्रिश्चन आहे. वेगवेगळ्या जाती धर्मात जन्मालेले आणि फक्त एक समदुःखी म्हणून एकत्र आलेली लोक आहोत. नातेसंबंधांना कुठल्याही वयाचं हे नाहीये की माझ्यापेक्षा माझी गुरु ही 1 वर्षाने लहान आहे, मला चालतं. आणि तिला मी माझ्या वडिलांचा दर्जा देते, हे त्यापेक्षा वेगळं आहे. की एखाद्या म्हणजे वडील मुलापेक्षा 1 वर्ष लहान असू शकतो, ही बाहेरच्या सोसायटीत न हजम होणारी गोष्ट आहे. तर पालकत्वाच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत आमच्या इथे. गुरु शिष्य परंपरा असल्यामुळं कुटुंब तसंच आहे. आमच्या गुरूंच्या ज्या मानलेल्या मुली असतील त्या आमच्या नंदा आहेत. आमच्या गुरूंनी मानलेल्या बहिणी आमच्या आत्या आहेत. आम्ही मानलेली जे लेकरं असतील ती त्यांची नातवंड आहेत. तर रिलेशन तेच आहे. कारण मी आधी म्हटलं, कुटुंब व्यवस्था, गुरु शिष्य परंपरा आणि मोगलकालीन शासन व्यवस्था या सगळ्यांचं एक मिश्रण आहे ते. तर तशीच कुटुंब आहेत, अडचणीला धावून येणारी, थोड्या थोड्या वेळानं भांडणारी, थोड्या गोष्टीवर माझी लिपस्टिक का वापरली, माझी साडी का घातली, किंवा असं का केलं, तसं का केलं, घरामध्ये काम नाही करत, अशा कटकटी ज्या सर्वसामान्य फॅमिलीत होतात त्या आमच्याकडे पण होतात. तर हेटेरोसेक्शुअल लोकांच्या फॅमिली सारखीच फॅमिली आहे. पण तुमची फॅमिली ही तुम्हाला निसर्गाने दिलेली आहे आणि आमची फॅमिली ही आम्ही चॉईस करून बनवलेली आहे. वा. तर आता तुम्ही तुमचा ऍक्च्युली प्रवास ऐकला मी, तर तुम्ही जेव्हा घर सोडलं होतं म्हणजे 18 वर्ष तुम्ही घर सोडलं होतं आय थिंक ना. पण मग आता खूप चेंज झालं तुमच्या लाईफमध्ये. तर आता तुमचे घरचे तुमच्याकडे कसं बघतात? एका प्राऊड याने बघतात की आमची मुलगी किंवा काय, त्यांनी स्वीकारलं आहे का तुम्हाला? बघतात, प्राऊड येणेच बघतात. त्यांना आता छान वाटतं की मी खूप मोठ्या मंचकावर जाते आणि खूप लोक मला ओळखतात आणि सगळीकडं वाहवा होते, नाव कमवले, सगळ्या गोष्टी. पण मला एक गोष्ट अशी जाणवते की हे सगळं माझ्या यशानंतर आलेल्या गोष्टी. माझ्या अपयशात तर माझी गुरुच माझ्यासोबत होते. माझ्या अपयशामध्ये माझ्या गुरु बहिणी माझ्यासोबत होत्या आणि माझे चेले माझ्यासोबत होते. माझं जे हिजडा कल्चर मधलं जे परिवार आहे आणि बाहेरचे जे माझे काही मित्र मैत्रीण आहेत, जे माझ्या परिवारात सो कॉल्ड परिवारात येत नाही, हेटेरोसेक्शुअल लोकांचं बाय ब्लड बनलेली रिलेशन त्याच्यात येत नाही. तर तेव्हा जे सोबत होते माझ्यासाठी खरं म्हणजे तर ते कुटुंब आहे. आणि त्यांना मी काही नव्हते तेव्हा पण माझा अभिमान होता आणि आज मी काही कमवलंय तर त्याचाही त्यांना आनंद आहे. आणि जे जवळचे होते, बाय ब्लड रिलेटिव्ह होते, ते तर मला असं वाटतं की ते वेळेनुसार बदलले. आज त्यांना माझं खूप प्रेम आहे माझ्याबद्दल, मला खूप जीव लावतात, माझं नाव निघतं तर त्यांना छान वाटतं. पण मला असं वाटतं की हे सगळं वेळेनुसार बदललेलं आहे आणि ते स्वार्थी आहे. उद्याच्याला माझं नाव गेलं तर बहुतेक परत ते माझ्याशी पहिल्यासारखंच वागतील. पण माझे मित्र, माझे गुरु, माझं कल्चर मधली लोक ही मात्र बदलणार नाहीत. मी उद्याच्याला काही जरी नसले आणि माझ्याकडे आता आहे ते सगळं नाव वगैरे सगळं गेलं तरी ते माझ्या सोबतच राहतील, हा मला विश्वास आहे. म्हणजे हा फरक आहे माझ्या चॉईस केलेल्या फॅमिली आणि मला मिळालेल्या फॅमिली. आणि हे मी त्यांच्या तोंडावर पण बोलतो, म्हणजे इथे तर बोलतोय त्यांच्या तोंडावर पण बोलतो. फारच छान. ताई, म्हणजे इथे ना बऱ्याचदा असं होतं की स्त्रियांनाच दर्जा नाहीये किंवा स्त्रियांनाच स्त्री होण्यासारखं वाटत नाही. त्यात तुम्ही या जगात येणं, एका स्त्री सारखं होणं किंवा ते प्रश्न हे करणं,
तुम्हाला असं हे नाही वाटत का, म्हणजे तुम्हाला कधी कधी जे प्रश्न स्त्रियांना पडतात, किंवा तुम्ही एकदा म्हटलं होतं की मला ह्या कम्युनिटीत असं वाटल्यावर झालं की जी प्रश्न मला वाटतात ती ऍक्च्युली माझी नाहीच आहे, ती सगळ्या ह्या समाजातल्या बायकांची प्रश्न आहेत. माझे नाहीच आहेत. ओके. मी आजही या मुद्द्याशी सहमत आहे की माझ्या वाट्याला येणारा त्रास हा फक्त मी जड आहे म्हणून नाही, तर मी बाईसारखी आहे म्हणून माझ्या वाट्याला तो त्रास आहे. कारण की इथल्या बायकांकडे बघण्याची, इथल्या पुरुषसत्ताक मेंटॅलिटीची जी व्याख्या आणि व्याप्ती आहे ती अजूनही बदललेली नाही. अजूनही कामावरनं उशिरा येणाऱ्या बाईला विचारलं जातं की कुठे होतीस, किंवा नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांच्या चारित्र्यावर, महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणारी एक मोठी मंडळी आजही आपल्या इथे आहे. सक्सेस स्त्रीच्या नवऱ्याला चिडवणारे, म्हणजे तिच्या करिअरमध्ये सक्सेस असलेल्या स्त्रीच्या नवऱ्याला चिडवणारी लोकही आपल्या बाजूला आहेत. बायकोचं खातो, बायकोचं म्हणजे बायकोला कॉपरेटिव्ह वागणाऱ्या पुरुषांना चिडवणारेही लोक मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात आहेत. तर हे प्रश्न मुळात पितृसत्तेतून आलेले, याच्यासाठी पितृसत्ता समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पितृसत्तेच्या रक्तशुद्धीच्या, वंशवारशाच्या, बीजशुद्धीच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्यातनं बायकांवर आलेली बंधनं समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की माणसाचं वाचन खूप वाढणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही कविता महाजन वाचा पूर्ण, त्याच्यानंतर सिमोन द बुवा वाचा पूर्ण. तुम्हाला स्त्रीवादाचा अभ्यास करणं गरजेचं, जेणेकरून तुम्हाला बाई ही न वाटता माणूस वाटायला लागेल. जे आता थोडक्यात सांगायचं म्हणून मी काही सजेशन्स करते मध्ये, की पूर्ण जर स्त्रीवाद आणि बाकीच्या गोष्टी कन्सेप्ट पितृसत्ता समजून सांगत बसले ते तासभर मला बोलावं लागेल. तर तुम्हाला जर, मला असं वाटतं की तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या की कशा पद्धतीने आपण बायकांना मॉनिटर करतो, चांगल्या बाईच्या कन्सेप्ट कशा बनवतो. म्हणजे जी बाई नवऱ्याचा मार खाते, जी बाई बेवड्या नवऱ्यासोबत बी संसार करते, ती चांगली बाई. म्हणजे रामायणापासून ती कन्सेप्ट आहे आपल्याकडे की सीतेने रामाचे एवढे हाल सहन केले म्हणून ती वाईट आहे. आणि शूर्पणखेने तिच्या मनात आलेली भावना बेधडकपणे बोलून दाखवली. रामायण सीतेने सहन केलं तर सीता चांगली, आणि शूर्पणखेने बोलून दाखवलं तर शूर्पणखा वाईट. अशा पद्धतीच्या कन्सेप्ट आपण आधीपासून तयार ठेवलेल्या. तर शोषण करणं मला असं वाटतं खऱ्या अर्थानं ती सहानुभूतीच्या योग्य नाही. त्यांचं आपण खरं म्हणलं तर खंडन केलं पाहिजे, आणि सहणाऱ्या बायकांना नावं ठेवली पाहिजे. तर आपण उलट करतो, सहन करणाऱ्या बायकांचा उद्धार करतो, त्यांना देवी वगैरे बंडखोरी करणाऱ्या महिलांना आपण नावं ठेवतो, म्हणून बायका बंडखोरीचा विचारच करत नाही. तर म्हणजे बऱ्याच बायकांची जेव्हा सार्वजनिक ठिकाणी छेडखानी होते तेव्हा लोक काय म्हणतील म्हणून त्याला उत्तर देत नाहीत, रिॲक्ट होत नाही. आणि त्याचाच फायदा इथली पितृसत्ता घेते. घरातल्या कौटुंबिक हिंसाचाराला मला जर याने सोडून दिलं तर लोक काय म्हणतील म्हणून बायका सहन करत राहतात. परत कामाच्या ठिकाणी बॉसकडनं महिलांवर होणारे शोषण जे आहे ते, माझा जॉब जाईल, किंवा लोक जॉब, एखाद्याला जर जॉबवरनं काढलं, एखाद्या महिलेने जर समजा बंडखोरी केली तर तीच तशी असेल, ही जी मानसिकता आहे त्या पितृसत्तेची, त्याच्या आहारी पडून कितीतरी बायकांचं शोषण होतं. आणि तिच्या चॉईसला बिलकुल महत्व दिल्यानं मिळत पितृसत्ता ही सतत त्यांना पायाखाली दाबत आलेली आहे. आणि मी त्याच्या विरोधात बोलते म्हणून मग मी समाजाच्या बाहेर पडते. मी जोपर्यंत व्यवस्थित आहे, समाजाच्या व्याख्येत बोलते, समाजाच्या व्याप्तीत बोलते, तशी जगते, तोपर्यंत मी चांगली. जेव्हा मी समाजाला चॅलेंज करायला सुरुवात करेल, समाजाला प्रश्न विचारायला सुरुवात करेल, त्यावेळेस मात्र मग मी वाईट आहे. तर म्हणून मला असं वाटतं की माझे प्रश्न हे माझे नाहीत आहेत, मुळात हे बायकांचे प्रश्न आहेत. आणि बायकांचे प्रश्न ज्या दिवशी सुटतील त्या दिवशी हिजड्यांना पण सन्मान मिळेल या समाजात. बरोबर. ताई, एखादी कविता ऐकायला आम्हाला आवडली असती खूप, तुम्ही ऐकवाल प्लीज? आज त्याला त्याच्या आईकडे जायचं. तशी कविता खूप ठिकाणी वाचली मी, पण तुमच्या एकंदर लाईव्हचा विषय आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे मी ही कविता निवडली की ट्रान्सजेंडर कम्युनिटीतल्या समुदायातली एक बाई सुद्धा कळली पाहिजे, जी ही कविता जेव्हा लिहिली तेव्हा मी पण काही एका स्वप्नात होते, आणि
बकी तुटली त्यानंतर जेव्हा ही लिहिलेली कविता. आज त्याला त्याच्या आईकडे जायचं होतं, म्हणून सकाळी लवकर उठून तिने आंघोळ केली. आईंना आवडते म्हणून रात्रीच पूर्णाची सारी तयारी करून ठेवली होती. त्याचा आणि आईचा डबा, त्याच्या आंघोळीचं पाणी, कपडे, बॅग, रुमाल आणि घड्याळ सारं काही आवरलं. तोही उठला, पटापट सारं आवरलं आणि निघाला. तरी तिची धडपड चालूच. सारं काही व्यवस्थित घेतलंच ना? इकडं तिकडे वेळ वाया घालू नको, सरळ घरी जा. जास्त वेळ झाला तर पोळ्या शिळ्या होतील. काळजी घे आईची आणि तिच्या सोबत राहा. किराणा, लाईट बिल सारं पहा, असं म्हणत तिनं त्याच्या गालावर ओठ टेकले. खूप दिवस चालली होती ही आंधळी कोशिंबीर. आईला तो सांगायचा कामासाठी बाहेर राहतो म्हणून. शनिवार रविवार आईकडे, बाकीचे दिवस अर्धा संसार चालायचा. कुठपर्यंत चालणार हे आणि आपले पाय कुणीकडे चालले ती हाच विचार करत होती. इतक्यात दार वाजले. दारात एक बाई होती. तिने पाहताच ओळखलं त्याची आई होती. ती बाई घरात आली आणि घर न्याहाळत होती. ती मात्र गोंधळून गेली. फोन हातात घेतला तिने. त्याला फोन लावणार इतक्यात आई म्हणाली, तुझ्याशीच बोलायचं, म्हणून तर शनिवारी आले. आपला डाव संपला हे तिने जाणले. डोळ्यात आलेले पाणी काठावर थांबले. पुरणपोळी छान करतेस आणि संसार आहे, घरावरून दिसते तुझ्या. पण एवढ्याने जोडीदार होऊ शकते तू, सून नाही. त्यासाठी बाईच असावं लागतं, जी तू नाही. बाईसारखं दिसणं आणि बाई असणं वेगळं असतं. तू काय आहेस ते ओळख स्वतःला आणि सोड बाई माझ्या पोराला. पाया पडते मी तुझ्या. म्हातारपणाला आधार मिळू दे. माझ्या पण मांडीवर नातवंड खेळू दे. काय सांगायचं आम्ही लोकांना, आमची सून बाई नाही म्हणून? हसतील ना सगळं. निघून गेली त्याची आई प्रश्नांची पुस्तिका पुढ्यात टाकून. तिला काहीच सुचत नव्हतं. तिला तो हवा होता, पण आईपासून वेगळा करून नाही, तर आई सोबत. तिने संसाराला कुलूप लावलं आणि निघाली स्वतःसारख्या लोकांमध्ये मिसळायला. टाळी वाजवायला विसरले होते हात तिचे संसार खेळायच्या नादात. आज तिला ते परत आठवले. वा. खूपच छान ताई, खूप छान. म्हणजे असं असतं ना की स्त्रीला जगण्यासाठी आपण असं निसर्गाने दिलंय किंवा आपण असं म्हणतो किंवा आपण जे बघत आलोय की बाईला पुरुष लागतो, पुरुषाला बाई लागते संसार करण्यासाठी किंवा आयुष्य जगण्यासाठी. लागतंच असं पण नाहीये मला वाटतं. ते राहू शकतात एकेकांचं, पण आपण जे लावून दिले की एक कुटुंब व्यवस्था वगैरे. एकटेही राहू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एकटे, स्त्री पुरुष एकटेही राहू शकतात, किंवा स्त्री सुद्धा सोबत राहू शकते, पुरुष पण सोबत राहू शकतो. एक ट्रान्सजेंडर एखाद्या पुरुषासोबत किंवा एखादी ट्रान्स मेल एखाद्या स्त्री सोबत, कुणीही कुणासोबत राहू शकतं. ज्या दोघांची मनं जुळतात, ज्यांना सोबत आयुष्य घालावंच वाटतं, ज्यांचे विचार जुळतात, ज्यांना सोबत संसार करावाच वाटतो, ज्यांच्या मनात एकमेकांविषयी काळजी आहे, एकमेकांविषयी संवादाची भावना आहे, एकमेकांना समजून घेण्याची ताकद आहे, त्या दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहू शकतात. आणि सोबत राहणं म्हणजे संसार ना. त्याला काय वेगळं लेबल लावायची गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे लग्नाचं लेबल लावावं असं पण काही आवश्यकता नाहीये. त्यांना वाटलं तर ते राहू शकतात. नाही, तुम्ही लग्नाचं लेवल म्हणजे काय असतं, लोकांना बोलवणं, त्यांना पंक्तीत जेवून घालणं आणि ऑथॉरिटी लोकांना सांगणं की आजपासून आम्ही सोबत राहतो. सेक्शुअल लाईफ निवडण्याच्या ऑथराईज प्रोसेसला आपण लग्न म्हणतो. तर मला वाटतं की आता समाजानं थोडस या सगळ्या कन्सेप्ट कडे सुधारित दृष्टिकोनातनं बघणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की एखाद्याच्या घरात झालं किंवा असं तर त्यांनी काय करावं, म्हणजे नेमकं काय समजून घेतलं पाहिजे, काय भावनिक आधार त्यांनी दिला पाहिजे त्या पाल्याला किंवा स्वतःला? काही करायची गरज नाही. मला असं वाटतं की मुळात 13-14 वर्षाचं होईपर्यंत तर कुणालाच कळत नाही की काय जन्माला आलंय ते. कुठल्याही मुलाला मुलगा होण्यासाठी किंवा स्त्रीला स्त्री होण्यासाठी किंवा एखाद्या ट्रान्सजेंडरला तो ट्रान्सजेंडर आहे समजून घेण्यासाठी वयाची 12-13 वर्षे तर लागतात. तुम्ही त्यांच्या शरीरावरनं जर आकारावरनं जर आलेख रचत असाल की काय आहे तर मला वाटतं की मुळात पालकांनी ही थॉट प्रोसेस बदलली पाहिजे. मुलांना जेंडर न्यूट्रल वाढवलं पाहिजे की हे काम बायकांचं आहे, हे काम मुलांचं आहे,
हे काम रेझिडेंटचं आहे, अशा पद्धतीने त्याला डिवाइड नाही केलं पाहिजे. बसण्या उठण्यावर निर्बंध नाही आणले पाहिजे की काय मुलींना सहसा सांगितलं जातं काय गड्यासारखी हसतेस आणि काय पुरुषासारखी चालतीये, मुलांना सांगितलं जातं की काय बायकांसारखा चालतोस, काय बायकांसारखा बोलतोस. मुळात ही स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशनची सुरुवात. निसर्गानं तुम्हाला चालण्या बोलण्याचे जे अधिकार दिलेत त्याच पद्धतीनं ते वाढत असतं आणि ते जे वाढते त्याला तसं नैसर्गिक स्वीकारलं पाहिजे, कारण ते बाळ तुमचंय आणि तुमच्या त्याच्यावर असलेल्या सामाजिक जे काही अपेक्षा आहेत की त्यांना असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, हे चुकीचं आहे. कारण की त्याला काय व्हायचं हे त्याला ठरवू द्या, तुम्ही फक्त त्याच्या सोबत राहा आणि तो आहे तसं त्याला स्वीकारा. मला हेच सांगायचं. चांगलं शिक्षण घ्या म्हणून आग्रही राहा. मला सांगा की बाबा तुला फ्रॉक घाल वाटतो घाल, तुझ्या शाळेत मी येतो किंवा येतो आणि तुझ्या सरांना सांगतो की हा असा फ्रॉकवर येणार इथून पुढे, पण त्याचं शिक्षणातलं लक्ष हटणार नाही याच्यावर लक्ष केंद्रित करा. त्याला वयाच्या 18 वर्षापर्यंत 20व्या वर्षापर्यंत घरात कोंडमारा होईल असं वाटता कामा नये. त्याला त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी, मग त्या सामाजिक असतील सेक्शुअल असतील, सांगता येण्यासारखा एक कोपरा ठेवा तुमच्याजवळ पालक म्हणून. आणि तो जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की तो बाहेर या सगळ्या गोष्टी शोधणार आणि त्यातनं मुलं मग वेगळ्या मार्गाला जातात. आणि ट्रान्सजेंडर काही मोठी गोष्ट नाही, खूप वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही. तोही माणूस आहे, व्यक्तिमत्व आहे तेही, आणि ते चांगल्या वातावरणात राहिले तर डॉक्टर होईल, वकील होईल, कलेक्टर होईल, मिनिस्टर होईल. अडॉप्शनने तुम्हाला नातवंड पण येऊ शकतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात. फक्त तुम्ही पालक म्हणून त्यांच्या सोबत राहायला हवं. बरोबर. तुम्हाला काय वाटतं ताई की तुम्हाला योग्य वेळेला घरून सपोर्ट मिळाला असता किंवा चांगलं शिक्षण मला मिळालं तर करता आलं असतं तेव्हा, तर तुम्हाला असं वाटलं होतं का की मला हे व्हायचंय किंवा याच्यापेक्षा लाईफ काहीतरी चांगलं असलं असतं किंवा? नाही, मला असं वाटतं की खूप संघर्षाने मला माझ्या आयुष्यात आता एक स्टेटस मिळालंय. बहुतेक हे मिळालं नसतं. मी एक कॉमन आणि जनरल कुठेतरी टीचर वगैरे म्हणून लागले असते किंवा कुठला तरी दुसरा एखादा व्यवसाय केला असता नॉर्मली. म्हणजे अशीच जर लोकांनी मला जर नॉर्मलाइज जर केलं असतं तर बहुतेक मी सर्वसामान्य इतकीच सामान्य असते, काही विशेष नसतं झालं माझ्या आयुष्यात. कामाला लागले, योग्य वयात कामाला लागले असते, परिवारासोबत राहिले असते, काही वेगळं करायची गरजच पडली नसती ना. मला सगळ्यांनी त्या गोष्टी करण्यापासून थांबवलं म्हणून मी काहीतरी स्पेशल झाले. म्हणजे अगदी मेथीच्या भाज्या विकल्या असत्या मी, किंवा कुठे मासे विकले असते, कुठेतरी चौकामध्ये एखादी चहाची टपरी असती माझी, मी एखाद्या दुकानात, कपड्याच्या दुकानात सेल्स गर्ल्स असते, किंवा मी दिसाडी लोहार आहे तर मी आज बहुतेक माझ्या भात्यावरच काहीतरी करत बसले. पण तसं झालं नाही, कारण की लोकांनी टॉर्चर केलं आणि मग मी पुढे आले. तर मला असं वाटतं की जेव्हा जनरलाइज होईल ही सगळ्या गोष्टी, त्यावेळेस आम्ही सामान्य असू, काही स्पेशल करणार नाही आणि आमच्या अम्बिशन्स ह्या सामान्यांसारख्याच असतील. मग त्या कुणाच्या IAS होण्याच्या असतील तर कुणाच्या स्वतःचा काहीतरी छोटासा व्यवसाय करण्याच्या असतील. मी तर म्हणाल, आणि तुम्ही तर मला उत्तम काउन्सिलर पण वाटतात तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा. मी केले काही म्हणजे एखादा पण उत्तम आहे की नाही ते नाही माहिती मला. काय काय चालेल अजून काय एक निवांतपणा लागतो म्हणतात, किंवा म्हणजे असं लिहायसाठी काहीतरी कवित्री म्हणून लिहायसाठी, किंवा तुम्ही नाट्यलेखन पण केलंय, तर निवांतपणा तर मला तुमच्या आयुष्यात कुठंच दिसत नाही. तर तुम्ही वेळ कसा काढतात म्हणजे या सगळ्या व्यापातून पण काहीतरी लिहिण्यासाठी? किंवा मी आता मागच्या 6 महिन्यात तर काहीच लिहिलेलं नाही. 6 महिन्यात, वर्षभरात फारसं काही लिहिलेलं नाहीये. पण त्या अगोदर मी सगळं प्रवासात लिहायचे. माझं वाचनही प्रवासातच होत होतं. मी बाजारात जेव्हा मागायला जायचे तेव्हा बसमधला जो काळ आहे, वेळ आहे, तो मी लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी वापरत होते. कारण की मला रोज 4 ते 5 तासाचा प्रवास आहे. मला वाटतं की त्यापेक्षा सुंदर संधी असू शकत नाही वाचणे आणि लिहिण्याची.
तर माझं अजूनही तसंच आहे. जे काही वाचन होतं ते प्रवासातच होतं आणि जे काही लिखाण होतं तेही प्रवासातच होतं. मी अशी प्रवास. टेबलवर वही पेन घेऊन नाही लिहू शकत. अच्छा. तर ताई ऍक्च्युली खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून, बोलून. खूप एक्साइटमेंट होती सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं, भेटायचं. मला खूप भारी वाटलं तुमच्या कविता ऐकून. आणि स्पेशली तुम्हाला भेटून म्हणजे अर्थात खरंच खूप कमी वाटतोय, की थँक्यू. असं वाटतं की जरा पाहिजे होतं अजून. तर तुम्हाला इथे बोलवून परत आणि तुम्ही कधीतरी आलात नक्की म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही एका काहीतरी फोन चांगलं अचिव्हमेंट झाल्यानंतर परत येत आहे. नक्की आणि जळगावला जर आलात तर आमच्या हॉबी डुबी डू ह्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि मल्हार कम्युनिकेशनला आम्हाला भेटायला नक्की या. खूप आवडेल आम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला. नक्की नक्की. तुमचं खूप स्वागत आणि ऍक्च्युली तुम्ही मला एका फोनवर हा बोललात. ऍक्च्युली मला अपेक्षा नव्हती. मला वाटलं होतं की मी तुम्हाला जेव्हा फोन करेल तेव्हा तुम्ही बिझी असाल तर मी दुसऱ्या कोणाला तरी सांगेल की ज्या व्यक्तीला मी तुम्ही मागच्या ओळखतात पण तुम्ही मला मागच्या ओळखत पण नव्हतात. बऱ्याच दिवसापासून मी कार्यक्रम टाळतीये. पण असं हम्म. वाटलं की यंग जनरेशनचा ग्रुप आहे आणि किती दिवस टाळायचं, थोडंसं होऊयात परत हम्म. संवादी. कारण की मला रिपिटेशन बोलण्यातलं खूप झालंय. त्याच्यामुळे मी स्वतःला थोडासा वेळ देतेय बरोबर. आणि कुठलेच प्रोग्राम पण घेत नाहीये सध्या. हम्म. तर पण छान हम्म. वाटलं मला थोडंसं जरा धडपडणारी पोरं बघितली की ऊर्जा मिळते जरा आणि मग जरा मजा येते. हम्म. थँक्यू सो मच. तुम्ही येस. मला इथे बोलवलं थँक्यू त्यासाठी मी खरंच तुमची आणि ऍक्च्युली आभारी आहे. आमच्याकडनं एक आणि गिफ्ट तुमच्या आहे सगळ्या तुम्हाला ग्रुप नक्की मेंबर्सना सांगेन की हा ग्रुप मोठा करा. येस येस नक्की. आणि एक फ्रेम आपण देत असतो प्रत्येक वेळेला ही तुमच्या नावाची फ्रेम आहे. तर तुम्ही जेव्हा मला भेटाल किंवा ही फ्रेम मी तुमच्यापर्यंत अच्छा. पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. नक्की नक्की नक्की. चालेल. छान बनवली इथे. थँक्यू सो मच ताई. खूप 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 धन्यवाद. वेलकम वेलकम. आपण भेटत राहू या माध्यमातून. बाय. बाय. थँक्यू. नक्कीच नक्कीच.